मित्रांनो, आपण जुन्या पिढीच्या तोंडून एक गोष्ट नेहमी ऐकत आलोय, ती म्हणजे अमावास्येच्या दिवशी नदीत, तलावात, विहिरीत, कुठल्या जंगलात फिरायला जाऊ नये. नवीन पिढीतील लोक समजतात ही गोष्ट एक काल्पनिक गोष्ट आहे, पण काही गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात. तुम्ही कधीही पहा, घाटात, नदीत, तलावात जास्त करून अमावास्येच्या दिवशीच जास्त करून दुर्घटना घडलेल्या आहेत. याचं कारण असं असतं की शास्त्रानुसार अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन दिवशी नकारात्मक शक्तींची ताकद खूप जास्त वाढते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या शापित तलावाची गोष्ट नक्कीच पाहणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या भागातील तलावांची व्हिडिओ पाहूयात. आपल्या राजगुरुनगरमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही की वडगाव पाटोळे गाव पार केल्यानंतर जे ठाकरवाडी गाव लागतं, त्या परिसरात पाण्याचे 4 तलाव आहेत. ठाकरवाडी गावच्या उजव्या साईडला पाण्याचे 5 तलाव आहेत. अजून थोडे खालील बाजूस गेल्यास दोंदे ठाकरवाडी येथे पाण्याचे 4 तलाव आहेत. रानमाळा येथे पाण्याचा खूप मोठा तलाव आहे. तसेच मागल्या साईडला पाण्याचे जवळपास 6 ते 7 तलाव आहेत. ही जागा खूप निसर्गसंपन्न आहे. मित्रांनो, काही जागा आपल्याला दिसायला सुंदर वाटत असल्या तरी त्यामागील गोष्ट खूप वेगळी असते. अशा जागा एकांटी असतात, तेथे कोणी जात नाही. ह्या भागात लाईटीचा उजेड नसतो, कायम अंधार असतो. एकदा का संध्याकाळचे 7 वाजले की ह्या भागात काळोख होतो. ह्या भागात खूप मोठे जंगल आहे. वडगाव पाटोळे, दोंदे, रानमाळा, चांदूस आणि त्यापुढील काही भागात अथांग अशी डोंगररांग पसरलेली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या भागात वस्ती नाही. असाच एक तलाव आहे जो शापित तलाव म्हणून ओळखला जातो. त्या तलावाची गोष्ट आपण 4 मिनिटापासून पुढे पाहूयात. व्हिडिओमध्ये जे गाव दिसत आहे ते वडगाव ठाकरवाडी गाव आहे. आपल्याजवळ पैसे नसतील, आपले बजेट कमी असेल आणि आपल्याला पावसाळ्यात कुठे फिरायचं असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही येऊन पावसाचा आनंद घेऊ शकता. हा भाग इतर भागांपेक्षा जास्त उंचावर असल्यामुळे येथील हवा नैसर्गिकरित्या खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. ही जागा अशा पठारावर वसलेली आहे जेथे खालील बाजूस भीमाखोरे आणि पुढील बाजूस भामाखोरे आहे. मी वडगाव पाटोळे या गावाच्या कॅनलमधून वडगाव पाटोळे ते चांदूस या रस्त्यावर आलो होतो. ठाकरवाडी गाव पार केल्यानंतर मी चांदूस गावात जाण्यासाठी निघालो. आपल्याला त्या शापित तलावाला भेट द्यायची असेल तर शिरोली मार्गे चांदूस गाव गाठल्यानंतर उजव्या साईडला जो कच्चा रस्ता जातो त्या ठिकाणावरून अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावरच हा तलाव आहे. चांदूस गावातील लोकांनी ह्या तलावाची एवढी दहशत घेतली आहे की हा तलाव लोक लांबूनसुद्धा पाहणं टाळतात. कोणीही त्या जागेत जात नाही. एखादा गुराखी गेलाच तर तो संध्याकाळ व्हायच्या आत येथून लवकर निघून जातो. मित्रांनो, अखेर त्या तलावाजवळ आपण आलेलो आहोत. ह्या परिसरात आल्यावर मला एक वेगळाच जडपणा जाणवला. येथे खूप शांतता आहे. तलावाजवळ गेल्यानंतर मी एकटाच जात असल्याने मला खूप भीती वाटत होती. आणि आज 14 जुलै होता, अमावस्या होती. ही गोष्ट मला नंतर लक्षात आली होती. एकटा असल्यामुळे मी येथे पोहण्याचे टाळले. ही जागा खूप धोकादायक आहे. ह्या जागेजवळ गेल्यानंतर मला पक्ष्यांचा मोठा आवाज ऐकू आला. येथे आपल्याला खूप शांतता पाहायला मिळते. काही स्थानिक नागरिकांनी अशी माहिती दिली होती, लहान मुलांचा पोहण्याचा एक गट अमावस्येच्या दिवशी पोहायला गेला होता, तेव्हा त्यातील एक पोहणारा मुलगा पाण्यात अडकला. त्याला चांगले
पोहता येत होते. पाणी खूप खोल होते. तेथे गाळ नावालासुद्धा नाही, पाण्यात खडकसुद्धा नाही. तरीसुद्धा तो त्या दिवशी पाण्यात ओढला गेला. तो काही सेकंदातच पाण्यात ओढला गेला होता. बाकीची मुलं ही गोष्ट पाहून घाबरली आणि ही बातमी गावातील तरुण लोकांना दिली. काही नागरिक असे म्हणत होते की आत्तापर्यंत 5-6 जणांचा यात बुडून मृत्यू झालेला आहे. प्रत्येक माणसाला पोहता येत होते. वरती गेल्यावर मला एक गोष्ट लक्षात आली की तलावाच्या तिन्ही बाजूला उंच असा डोंगर आहे. कदाचित अशा गोष्टीमुळे जमिनीत चुंबकीय आकर्षण निर्माण होऊ शकतं. पाण्याखालील जमिनीत तीव्र गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत असावी. मित्रांनो, आपण न्यूज चॅनलमध्ये नेहमी पाहू शकता की अमावस्याच्या दिवशी पाण्यात बुडून खूप लोकांचा मृत्यू होतोय. काही जण म्हणतात गाळात अडकला, काही म्हणतात दगडात अडकला, काहींचा दम छाटला, चक्कर आली, बेशुद्ध झाला. पण ही सर्व कारणे नाहीत. काही लोक 2-3 फूट पोहल्यानंतरसुद्धा पाण्यात बुडाले आहेत. पाण्याच्या आत नक्कीच नकारात्मक शक्ती कार्यरत असते आणि ही गोष्ट समजण्याच्या पलीकडे आहे. याचा विचार आपल्यासारखी क्षुल्लक माणसे करू शकत नाहीत. जुन्या काळातील अनेक लोकांनी आधीपासूनच सांगून ठेवले आहे की अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरू नये. खास करून ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी पाण्याच्या ठिकाणापासून लांब राहावे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.